आता लाडकी बहीण योजना एका दौंड तालुक्यामध्ये आतापर्यंत 70 कोटी रुपये आम्ही महिलांना दिले. कुठल्या महिलांच्या करता, मी पुन्हा महिलांना तुम्हाला सांगतो, ही योजना माझ्या खुरपणीला जाणारी जी भगिनी आहे, कांदा लावायला जाणारी जी भगिनी आहे, आता कांदा एकरी 5,000 रुपये रेट चालला ना लावणीचा. पर काही शेवटी आपल्या शेतमजुरांना मिळतं, मिळू दे. तर तिथं जाणारी, माझे धुणं भांडी करणारी, माझे झाडू पोतना करणारी, आमच्या काही महिला वेगवेगळ्या 4-5 घरामध्ये नवरा बायको कामाला असले तर स्वयंपाक, ह्याचा स्वयंपाक कर, पुढे जाऊन त्याचा स्वयंपाक, असे 5-6 घरं करते. अशा ज्या गरीब महिला आहेत, ज्या माझ्या झोपडपट्टीमध्ये राहत आहेत, ज्यांना आज देखील अतिशय कठीण जीवन जगावं लागतंय, अशा गरीब ज्यांचं उत्पन्न 2,50,000 रुपये वर्षाला त्याच्या आत आहे, म्हणजे 20,000 रुपये महिन्याच्या आत ज्यांना उत्पन्न आहे, त्यांच्याकरता ही योजना आहे. परंतु मधल्या काळामध्ये इलेक्शन होतं, वेळ नव्हता, सगळ्यांना तिथं काय ते तुमचं डीबीटी म्हणजे तुमच्या अकाउंटलाच पैसे येतात ना, डीबीटी केलेलं होतं आणि त्या पद्धतीनं आम्ही ते देत गेलो. त्यामध्ये मी तालुक्याचं नाव सांगत नाही, आता तालुक्यात मी जनसन्मान यात्रा काढली होती, तुम्हाला आठवतंय. आता या माझ्या बहिणी बरेच गुलाबी घालून आलेले आहेत, गुलाबी रंग होतं, लोकांच्या पुढे आणलेलं होतं आणि त्या पद्धतीनं सांगत होतो. त्यावेळेस महिला गावोगावी मला ओवाळायच्या, ते थांबवायच्या मला माझ्या उमेदवाराला. आणि मी विचारलं, दादा लाडक्या बहिणीचे पैसे आले? कारण पहिले पैसे दिले भाऊ रक्षाबंधनला, जुलै ऑगस्टचे पैसे दिले रक्षाबंधनला, सप्टेंबरचे पैसे असेच सप्टेंबरला दिले, ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे नोव्हेंबरला आचारसंहिता येणार म्हणून ते बरोबर ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरला दिले, ते बरोबर दिवाळीच्या तोंडावर तुम्हाला मिळाले. त्यामुळे तुम्हाला कधी नवऱ्यानी पैसे दिले तरच काही घेता यायचं. आता तुमच्या पैशाचं तुमचं तुम्ही साडी चोळी काय जे घ्यायला पाहिजे ते तुम्ही घेऊ शकत होता, पैसे तुम्हाला आले होते. तेव्हा काही मला म्हणायच्या, दादा फार चांगलं झालं. म्हणलं का? नाही, आता नवरा म्हणतोय हे मला पण एखादा शर्ट पीस आण ना, त्याच्यात मला पण एखादा. तर मी म्हणायचे नाही, आधी आता माझं उदे मग तुझं बघू काय. म्हणजे इतकं त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत होता आणि आम्हाला तेच पाहिजे होतं. आणि हे सगळं करत असताना इथपर्यंत टप्पा आपण गाठलेला आहे. आता हे जे काही सांगतात ना बंद करणार, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून सांगतो, देवेंद्र, मी एकनाथराव शिंदे अजिबात ही योजना बंद करणार नाही. ही योजना आणि 3, 5, 7.5 हॉर्सपॉवरची वीज माफीची योजना चालूच ठेवणार. पण 3, 5, 7.5 ला एक डोक्यात विचार येतोय असा, जो इन्कम टॅक्स भरतोय त्याला इन्कम टॅक्स भरत असताना पुन्हा फुकट द्यायचं म्हणलं लयच भारी पडतंय. त्याच्यावर ते जरा अजून मला द्यायचंय ते गरजूला द्यायचंय, गरीबाला द्यायचंय, ज्याला खरोखरीच गरज आहे त्याला द्यायचंय. ह्या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचंय. त्याच्यामुळं हे मध्ये म्हणतात ना, काही आमचे विरोधक फार आमच्यावर प्रेम उतू चाललंय त्यांचं, हे आता बंद करणार, हे आता असं करणार, का पैसे देत नाही, कधी पैसे देणार आहे, काळजी करू नका. त्यांच्या अकाउंटला पैसे देणार आहे. पहिला तर योजना आणली तेव्हा यांनीच माझी चेष्टा केली, काय दिले तर 1,500 रुपये. 1,500 काय होतंय, 1,500 काय होतंय ते कळलं सगळ्याला. चांगल्या योजना आल्यानंतर समाज कसा उभा राहतो हे चांगलं कळलंय.
तर आपण पाहिलेलं असेल, स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिशय मोठी अपडेट दिलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडकी बहीण योजना सुरू करताना माझी राजकीयदृष्ट्या चेष्टा करण्यात आली होती, मात्र ही योजना सुरळीत सुरू असून भविष्यात कुठल्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंड येथील त्यांच्या सभेमध्ये दिलेली आहे. तर पाहू शकता ही तुमच्यासाठी गुड न्यूज असणार आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना सुरळीतपणे चालू आहे असं त्यांनी सांगितलं. भविष्यामध्ये देखील ही योजना आम्ही बंद करणार नाही अशी देखील ग्वाही त्यांनी दिलेली आहे. तर ही पहिली महत्त्वाची अपडेट तुमच्यासाठी होती. आता महत्त्वाची दुसरी अपडेट या ठिकाणी आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना संदर्भातल्या 7व्या हप्त्याबद्दल. कारण की आत्तापर्यंत तुम्हाला 6 हप्ते टोटल 9,000 रुपये बऱ्याच लाडक्या बहिणींना जमा झाले असतील. काही लाडक्या बहिणींना 4 हप्ते, काहींना 3 हप्ते देखील असे जमा झालेले आहेत, परंतु बऱ्याच जणांना पूर्ण 6 हप्ते आलेत. ते 7व्या हप्त्याची प्रतीक्षा करतायत. तुम्ही प्रतीक्षा करताय का? तुमचे आतापर्यंत जमा झालेले सर्व पैसे खर्च झाले का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून ही सर्वांना माहिती समजेल. तर आता नेमकी 7व्या हप्त्याबद्दल काय अपडेट आहे बघा. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की आतापर्यंत आम्ही पैसे देत आलेलो आहोत, त्यासोबत आम्ही पुढचे देखील पैसे तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून टाकत राहणार आहोत. तर याच्यामध्ये नेमका मग आत्ता सध्या 7वा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, तुम्हाला अजून किती या महिन्यामध्ये प्रतीक्षा करावी लागू शकते, त्याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. तर बघा 2025 मध्ये पहिलाच हप्ता तुमचा हा 7वा हप्ता असणार आहे. येणारा 7वा हप्ता मकर संक्रांतीच्या सणाचे औचित्य साधत मिळण्याची शक्यता आहे. अर्थात राज्य सरकारने याबाबत अधिकृत घोषणा अजून केलेली नाही, परंतु त्याबद्दलची जी काही महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती आपण पाहणार आहोत. बघा, लाडकी बहीण योजना निकषांच्या कचाट्यात अडकणार अशी स्थिती असतानाच राज्यातील लाखो महिला या योजनेतील 7व्या हप्ता कधी जमा होणार याकडे डोळं लावून बसले आहेत. पाठीमागच्या म्हणजे 2024च्या वर्षात योजना सुरू झाली तेव्हापासून लाभार्थी महिलांच्या खात्यावर 1,500 रुपये एक रकमी जमा होत आलेली आहेत. असे असले तरी नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात येणारा 7वा हप्ता अद्यापही खात्यावर जमा झालेला नाही आणि हा हप्ता जो असणार आहे तुमचा जानेवारीचा, तो 100% तुम्हाला जमा होणार आहे. परंतु अजून किती प्रतीक्षा करावी लागू शकते तुम्हाला ते आपण पाहणार आहोत. त्यामुळे यंदाच्या मकर संक्रांती सणाचे औचित्य साधत राज्य सरकार राज्यभरातील लाडक्या बहिणींना संक्रांत वाण देणार का, याबाबत मात्र उत्सुकता आहे. तसे घडले तर महिलांचा जे हा सण आहे संक्रांत सण, तो गोड होऊ शकतो. तर पाहता या ठिकाणी आपण जर हे कॅलेंडर बघितलं ह्या महिन्याचं, तर सध्या आहे मित्रांनो या ठिकाणी 12 तारीख, या ठिकाणी 13 आणि 14 तारीख, म्हणजे 14 तारखेला मकर संक्रांत आहे. परंतु 14 तारखेच्या अगोदर म्हणजे सोमवार आहे, सोमवारी पैसे येऊ शकतात का, या ठिकाणी आपण जर बघितलं तर अद्यापर्यंत अशी कुठलीही माहिती दिलेली नाही की मकर संक्रांतीच्या अगोदर आम्ही पैसे देऊ. परंतु बघा, मकर संक्रांतीच्या अगोदर जरी नाही आले, मकर संक्रांतीनंतर 1-2 दिवस आले तरी देखील तुम्हाला त्याचा या ठिकाणी फायदा होऊ शकतो. म्हणजेच मकर संक्रांतीच्या ह्या काळामध्ये पैसे तुमचे येऊ शकतात. बघा, अगोदर जर यायचे असेल तर 13 तारखेलाच तुम्हाला त्याबद्दलची न्यूज कळू शकते, म्हणजे सोमवारी, ठीक आहे. परंतु जर या ठिकाणी मकर संक्रांतीला 14, 15, 16 तारखेला पैसे यायचे असतील तर तुम्हाला 14 तारखेपासूनच पैसे यायला सुरुवात होऊ शकते. म्हणजे हे 3 दिवस पैसे येऊ शकतात. किंवा या ठिकाणी जर आपण पाहिलं याच्या अगोदर पैसे जे या ठिकाणी वाटप केले आत्तापर्यंत, तर त्याच्यामध्ये बघा महिन्याच्या प्रत्येक शेवटच्या तारखेला पैसे आलेले तुम्हाला पाहायला भेटेल. जसं की बघा 3,000 रुपये सुरुवातीला आले होते तुमचे जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे, जे की या ठिकाणी भाऊबीजेची ओवाळणी असेल किंवा रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून तुम्हाला दिले गेले होते योजना चालू झाल्याबरोबर, तुम्हाला आठवत असेल, ठीक आहे. 29/8/2024ला त्यावेळेस पैसे यायला सुरुवात झाली होती. त्यानंतर बघा सप्टेंबरमध्ये देखील 26 तारखेला पैसे आले होते आणि दिवाळीचा सण होता म्हणून त्यांनी बघा आत्तापर्यंत मागचे जे हप्ते जमा झालेले होते ते सर्वच्या सर्व महिन्याच्या शेवटी जमा झाले होते. परंतु दिवाळीचा सण होता म्हणून या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये सण होता म्हणून त्यांनी ऑक्टोबरमध्येच पैसे या ठिकाणी टाकले होते. 8 ऑक्टोबरपासून पैसे यायला सुरुवात झाली होती, जवळपास 15 ऑक्टोबरपर्यंत पैसे आलेले होते. तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं, जर त्यांना मकर संक्रांतीला पैसे द्यायचे असतील तर 14 तारखेच्या अगोदरच त्याबद्दल हालचाली दिसल्या असत्या किंवा त्याच्याबद्दलची माहिती आली असती, परंतु अजून कुठलीही माहिती आलेली नाही. म्हणजेच बघा 14 तारखेनंतर देखील पैसे तुमचे वाटप होऊ शकतात किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये तुमच्या 7व्या हप्त्याचे पैसे येऊ शकतात. मात्र फिक्स तुमचे हा हप्ता तर फिक्सच येणार आहे.
पुढचाही हप्ता फिक्स येणार आहे. म्हणजे योजना चालूच आहे तुमची, कुठेही बंद नाही. जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना 100% हा 1500 रुपयाचा जानेवारीचा हप्ता भेटून जाणार आहे. परंतु या ठिकाणी या महिन्यामध्ये कधीपर्यंत येऊ शकतो, तर त्याच्याबद्दल अजून कुठलीही फिक्स डेट नाही. 31 तारखेपर्यंत कधीही तुमचे पैसे जे आहेत वाटप केले जाऊ शकतात. त्याबद्दलची ही माहिती तुम्हाला दिलेली आहे. तर मग आता जानेवारी महिन्यामध्ये 1500 रुपये येतील की 2100 रुपये येतील, त्याबद्दलची या ठिकाणी काय अपडेट आहे आपण सविस्तरपणे पाहूयात. बघा, लाडकी बहीण योजना जानेवारी महिना जो तुमचा 7वा हप्ता आहे लवकरच देण्यात येणार आहे. त्याबद्दल तुम्हाला सांगितलं आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना जानेवारी महिन्यामध्ये 1500 भेटतील की 2100 रुपये, याकडे देखील तुमचं लक्ष असेल. त्याच्याबद्दलची माहिती आली. बघा, महायुती सरकारने महिलांसाठी ही जी योजना राबवली, दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. आता लवकरच 2100 रुपये दिले जाणार असण्याची या ठिकाणी घोषणा आहे. ती अगोदरपासूनच केलेली आहे. हे आश्वासन देखील अगोदरपासून दिलेलं आहे. तर याच्यामध्ये मग तुमच्या मनामध्ये जो संभ्रम आहे की जानेवारीमध्ये बाबा या ठिकाणी 1500 रुपये भेटतील की 2100 रुपयांनी हप्ता भेटेल, तर बघा, लाडकी बहीण योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला. विधानसभेच्या निवडणुकीनंतर 2100 रुपये दिले जातील असे सांगितलं जात होतं. त्यामुळे डिसेंबर महिन्यातच 2100 रुपये मिळतील असं महिलांना वाटत होतं. मात्र अजूनही या वाढीव निधीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. परंतु त्याच्याबद्दल जे अपडेट दिलेलं आहे ते मात्र महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल काय म्हटले आपण बघूयात. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर महिलांना 2100 रुपये हप्ता दिला जाईल, म्हणजे त्याचा 600 रुपये वाढ करून लाभ दिला जाईल, अशी माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. त्यामुळे महिलांना या महिन्यात देखील 1500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे जानेवारीचा तुमचा जो लाभ असणार आहे तो तुम्हाला 1500 रुपयांनीच दिला जाणार आहे. ठीक आहे. 2100 रुपयांनी लाभ कधी भेटेल, तर त्याच्याबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे की एकतर मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार आहे. म्हणजे मार्च महिन्यामध्ये त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये 1500 रुपयाच्या जागी तुमची 2100 रुपयाची तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला शक्यतो एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी 2100 रुपयेची सुरुवात होऊ शकते. आणि हे 100% होणार आहे, कारण की स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी देखील ज्यावेळेस त्यांचं सरकार स्थापन झालं होतं त्यावेळेस ज्यावेळेस पहिली पत्रकार परिषद घेतली होती त्यामध्ये देखील त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 100% त्यामध्ये वाढ करणार आहोत. ठीक आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. सध्या तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता 1500 रुपयांनीच भेटेल. त्यानंतर फेब्रुवारीचा देखील 1500 रुपयांनीच भेटू शकतो. मात्र मार्च महिन्यापासून किंवा एप्रिल महिन्यापासून तुमचे पैसे जे आहेत 600 रुपयांनी या ठिकाणी वाढ होऊ शकतात. तर संपूर्ण अपडेट दिलेली आहे तुम्हाला. स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची गुड न्यूज दिलेली आहे. लाडकी बहीण योजनेची पैसे येत राहतील. योजना कायमस्वरूपी सुरळीत चालू आहे, पुढेही चालू राहील, बंद झालेली नाही. त्याचबरोबर या ठिकाणी ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांचे पैसे येत राहतील अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. याबद्दल अजून जसं अपडेट येईल तसं वेळोवेळी तुम्हाला शेअर केलं जाईल. सध्या या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती. तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.